सरत्या वर्षाच्या प्रारंभी डकार रॅली पूर्ण केलेला पहिला भारतीय ठरलेला पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले नव्या वर्षात हे आव्हान कारकिर्दीत दुसऱ्यांदा पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील सर्वात खडतर आणि प्रदीर्घ रॅली यंदाही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट त्याने ठेवले आहे. सौदी अरेबियात 3 ते 16 जानेवारी दरम्यान डकार रॅली होईल. यात एकूण 13 फेऱ्या असतील. येथील पत्रकार परिषदेत संजयने ही माहिती दिली. एअरपेसचे संचालक प्रकाश गौर, पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशनचे सदस्य अनिरुद्ध देशपांडे, श्रीकांत आपटे यावेळी उपस्थित होते. डकारमधील पदार्पणानंतर आलेले अनुभव, देशातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहताना रॅलीप्रेमींनी केलेली प्रशंसा, त्याचवेळी वर्षभर केलेली तयारी, तंदुरुस्तीचे प्रयत्न अशा विविध मुद्द्यांवर संजयने भाष्य केले. संजय बगी गटात सहभागी होईल. फ्रान्सच्या कॉम्पानी सहारी एन संघाकडून ते सहभागी होईल. फ्रान्सच्या मॅक्झिम राऊद त्यांचा नॅव्हिगेटर असेल. भारताचे राजय सियाल त्याचे व्यवस्थापक असतील. संजय मुंबई स्थित एअरस्पेस इंडस्ट्रीज संघाचेही प्रतिनिधित्व करेल. एअरपेस संघाने त्याचे प्रायोजक म्हणून पुढाकार घेतला आहे. वर्षाच्या प्रारंभी संजयने डकार रॅली सनसनाटी पदार्पण केले. डकार रॅली पूर्ण केलेला संजय पहिला भारतीय ठरला. त्याने क्लासिक गटात भाग घेतला होता. गटात 10वा आणि एकूण क्रमवारीत त्याने 94 स्पर्धकात 18वा क्रमांक मिळवला. 14 दिवसात तब्बल 12 स्टेज पूर्ण करीत त्याने कारकिर्दीतील सर्वोच्च टप्पा गाठला. संजयने 3 दशकाहून जास्त काळ रेसिंगमध्ये कारकीर्द घडवली आहे. त्याने मायदेशात तसेच परदेशात 75पेक्षा जास्त रॅली जिंकल्या आहेत. यात 2013मध्ये त्याने आशिया पॅसिफिक रॅली मालिकेचे विजेतेपद मिळवले होते. जगातील ही सर्वाधिक खडतर आणि प्रदीर्घ रॅली पूर्ण केल्यानंतर तुमची आधीची ओळख पूर्णपणे बदलते. आमच्या रॅली वर्तुळात तशा आशयाची एक उक्ती आहे. डकार फिनिश केलेला रॅली ड्रायव्हर म्हणून लोक तुमच्याकडे बघतात. डकारनंतर एक रॅली ड्रायव्हर म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही माझ्यात अनेक बदल झाले. मी अधिक धाडसी आणि त्याचवेळी संयमीही बनलो. एकूणच जीवनाकडे बघताना स्वतःविषयीचा दृष्टिकोन परिपक्व बनला. या वर्षाच्या प्रारंभी त्या 16 दिवसातील अनेक क्षणी माझा शारीरिक आणि मानसिक कस लागला, पण कोणत्याही क्षणी मी हार मानायची नाही, कच खायची नाही. 110% प्रयत्न धसाच लावायचे हे शिकल्याचं संजयने सांगितलं. डकार रॅली जी आहे हे आता 2 जानेवारीला चालू होईल आणि 18 जानेवारीपर्यंत चालेल ही रॅली. आणि आधीचा थोडा अनुभव आहे, पण डकारमध्ये तुम्हाला किती अनुभव असो, किती तुम्ही हे असो, डकार रॅली असो, रोज तुम्ही 1000 किलोमीटर ऑलमोस्ट चालवता. 700, 800, 900, 1000 आणि 7 दिवस रॅली चालवता, एक ब्रेक आणि परत 8 दिवस. असे साधारण 10,000 किलोमीटरची रॅली आहे ही. आणि ह्या रॅलीमध्ये बरेचदा रस्ते नसतात. ड्यून्स नॅव्हिगेशन आहे, ऑफ रोड नॅव्हिगेशन आहे. चुकायचे चान्सेस जास्त आहे, गाड्या फेल्युअरचे चान्सेस जास्त आहे. आणि बरेचदा तुम्ही दमून पण जाता, रात्रंदिवस गाडी चालवत असतो ऑलमोस्ट तुम्ही. हे आव्हान तुमच्यावर मागच्या वर्षी पण होतं, ह्या वर्षी पण राहणारच आहे. त्यात काही चेंज होणार नाही. हा, जसं आपण विचारलं की तुम्हाला आता अँटिसिपेट करतील की काय तुम्ही एक्सपेक्ट करताय म्हणून. जसं तुम्ही बोला बरोबर आहे की ही रॅली आधी पॅरिस डकार होती. पॅरिसला चालू व्हायची आणि सेनेगलमध्ये संपायची डकार सिटीमध्ये, म्हणून ह्याला पॅरिस डकार म्हणायचे 1979 पासून. मग ते हळूहळू त्याचं नाव पॅरी डकार झालं, मग डकार झालं त्या रॅलीचं. मग ते मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये काही इश्यू असल्यामुळे लॅटिन अमेरिकेत गेली, आता सौदीला आली परत. तर ही जगातील सर्वात टफ रॅली आहे. खूप लोकांना माहिती का नाही मला माहित नाही, पण आतापर्यंत 40 लोक याच्यामध्ये जीवहानी झालेली आहे लोकांची, 40 जणांची आजपर्यंत एवढ्या 40 वर्षामध्ये. आणि बरेचसे लोक परमनंटली डिसेबल पण झालेले आहेत. तर ही सगळ्यात टफेस्ट रॅली ऑन द प्लॅनेट बोलली जाते. तर कारण असं कंडिशन्स, दिवसभर गाडीमध्ये तुम्ही सारा डेझर्टमध्ये समजा, दिवसभर गाडीमध्ये इतकं टेम्परेचर आहे 55, 60, 65. आणि रात्री तुम्ही जेव्हा जाता तर मायनस टेम्परेचर आहे. आणि वाळवंटामध्ये वारं खूप लागतं आपल्याला, वारं नॉर्मली खूप लागतं, त्यामुळे थंडी बोचरी असते बऱ्याचदा. बरं, दुसरी गोष्ट, तुमच्याकडे फॅसिलिटी काही नाही, मग तुमच्या तंबूत राहावं लागतं. तिथं तुम्हाला हॉटेल नाही किंवा काही नाही. उतरत कधी कधी तुम्हाला स्वतःची तंबू स्वतः ठोकायचे, त्याच्यात राहायचं. बेसिक फॅसिलिटी असते जेवणाची, आणि ते पण लाईनमध्ये उभं राहून जेवण घ्या. शॉवरची पण बेसिक फॅसिलिटी असते. तर स्वतःला फिजिकली फिट ठेवणं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मग गाडीची लुक आफ्टर करणं, बरेचदा 2-2, 3-3 दिवस मला सर्व्हिस मिळत नाही. त्याला परवानगी नसती सर्व्हिस घ्यायला. वाळवंटात जाता सर्व्हिस ती येऊ शकत नाही तिकडे, का जाऊ शकत नाही तिथं. मग त्यावेळेस तुम्हालाच सगळं करावं लागतं. गाडी म्हणा, मेकॅनिकल फेलियर, सर्व्हिस तुम्हालाच करावं लागते. मानसिकता तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावं लागणार आहे. तुम्हाला एक दिवस 1 डे ॲट अ टाइम तुम्हाला घ्यावं लागेल याच्यामध्ये ऍक्च्युली. आणि तुम्हाला काय ब्रेफ थोडं राहावं लागेल आणि कॅल्क्युलेट पण चालवावं लागेल. तुम्हाला उगाच शूरवीर उपयोग नाहीये. कंडिशन्स प्रमाणे तुम्हाला गाडी फास्ट आणि स्लो करता आली पाहिजे. मोठे ड्यून्स आहेत, टेरेन रीड करणं,
नॅव्हिगेशनवर लक्ष देणं, तर सगळ्या पॅरामीटरवर लक्ष ठेवून तुम्हाला गाडी चालवायला लागणार. त्यावेळेस तिथे डिसिजन्स तुम्हाला घ्यावे लागणार. फ्रेंड्स, संघाबरोबर संजयचे सूर आणि समन्वय छान जुळला आहे. संघाकडून कामगिरीविषयी काय प्रतिक्रिया येतात आणि कामगिरी उंचवण्यासाठी काय प्रतिसाद मिळतो याविषयी संजय म्हणाले की संघ माझ्या कारकिर्दीविषयी समाधानी आहे. डकारसाठी मी 3 वर्षाची योजना आखली आहे. पदार्पणाचे वर्ष तर फार दमदार ठरले. दरवर्षी मी वरच्या गटात सहभागी होणार आहे. पूर्वतयारीचा भाग म्हणून संजयने या वर्षात वेगवेगळ्या रॅलीमध्ये भाग घेतला. त्याने थायलंडमधील 4x4 रॅली केली. आशियाई क्रॉस कंट्री रॅलीतही तो सहभागी झाला. याशिवाय सप्टेंबर महिन्या मोरोक्कोतील वाळवंटात एका आठवड्याच्या शिबिरातही तो सहभागी झाला आहे. मी ह्या वर्षी मोरोकोमध्ये ट्रेनिंग केलं 8 दिवसाचं. त्याच टीमबरोबर 30 गाडी चालवली. थायलंडमध्ये क्रॉस कंट्री रॅली चालवत राहिलो. 4 रॅली केल्या. एक एशिया क्रॉस कंट्री चालवली. ह्या सगळ्या रॅली बिल्टअप होते डकारसाठी. ही मोठी रॅली आहे. तर त्यासाठी बरेचसे तुम्हाला फिजिकल फिटनेसचं ट्रेनिंग केलं मी बरेचदा. की फिटनेस मला मागच्या वर्षी कळलं. टू बी ऑनेस्ट ऍडमिट करायला हरकत नाही. मागच्या वर्षी मला लक्षात आलं की मी फिजिकली फिट नाहीये. त्या वर्षी मी जवळ 7 ते 8 किलो वजन कमी केलं आणि पुढच्या वर्षी पण अजून करायच्या यात आहे. तर सगळ्या बाजूनी काही ना काही प्रयत्न करत इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. हवामानाशी जुळवून घेताना का घेण्याकरता काही विशेष परिश्रम पण काही नाही, त्याच्यासाठी काहीच नाही करतायत तुम्हाला फक्त मेंटली स्ट्रॉंग राहणं, थोडंसं पाणी जास्त पित राहणं, सोल्युबल्स घेणं, आहार तुम्हाला नीट ठेवायला लागत, ते इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. डकरमध्ये माझ्यापेक्षा खूप लोक ज्येष्ठ आहे. 78, 75 ह्या रॅलीला एक्सपिरियन्स गरज आहे. एजचा विषय नाहीये. तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे ह्या रॅलीमध्ये. का तुमचा एक्सपिरियन्स कामाला पडतो. एज इज ओनली अ नंबर असं मला वाटतं. काय नाही, जो फास्टेस्ट आहे तो फास्टेस्ट आहे. नॉर्मल रेसिंग टाईपच रेस आहेत ह्या. आणि तुम्हाला रोज फिनिश करणं, गाडी पंक्चर न होऊन देणं, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला काळजी घ्याव्या लागणार त्याच्यामध्ये.